शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादात सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता निर्णायक वळणावर आली आहे। ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर सवाल उपस्थित केले आहेत। अपात्रतेचा निर्णय होण्याआधीच निवडणूक आयोगाने मूळ पक्षाबाबत निर्णय कसा घेतला असा थेट प्रश्न सिब्बलांनी उपस्थित केला। 10व्या अनुसूचीनुसार विधिमंडळ पक्षातील फुटीला कायदेशीर आधार नसल्याचाही युक्तिवाद त्यांनी केलेला आहे। उद्या सिब्बलांचा युक्तिवाद पूर्ण होणार आहे, त्यानंतर शिंदे गटाच्या वकिलांकडून या मुद्द्यांवर प्रतिवाद केला जाणार आहे। तर आज कोर्टरूम मध्ये नेमकं काय घडलं जाणून घेऊयात। सर्वोच्च न्यायालयात सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद। विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेला फैलावर घेतलं। नार्वेकरांनी अधिकार क्षेत्र ओलांडल्याचा युक्तिवाद। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह नेमकं कोणाचं या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी पार पडली। सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला। आजच्या युक्तिवादात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत। तसंच आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होण्यापूर्वीच निवडणूक आयोगानं मूळ राजकीय पक्ष कोणता आहे हे कसं ठरवलं असा प्रश्नही कपिल सिब्बल यांनी केला। गेल्या सुनावणीत सिब्बलांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत आरोप केले होते। आजच्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निर्णयावरून सिब्बल यांनी आरोप केले आहेत। तर आज दिवसभरात सिब्बल यांनी काय काय युक्तिवाद केला आणि कोर्टरूम मध्ये काय घडलंय बघा। विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारांची मर्यादा ओलांडली। ज्या विधानसभा अध्यक्षांना अधिकार क्षेत्रच नाही त्यांनी थेट राजकीय पक्षाच्या नेतृत्वाची तुलना 1999च्या पक्षघटनेशी केली असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। या घटनेच्या आधारे पक्षाची सध्याची नेतृत्व रचना ही पक्षघटनेला धरून नाही असा निष्कर्ष विधानसभा अध्यक्षांनी काढला। वास्तविक पाहता हा अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्राचा भाग कसा असू शकतो असा सवालही सिब्बल यांनी केला। अध्यक्ष हे स्वतः मान्य करतात की मी राजकीय पक्ष आहे, ही माझी संरचना आहे आणि मीच पक्षप्रमुख आहे। या गोष्टींवर अध्यक्षांचं कोणतंही दुमत नाही। मग असं असताना थेट 1999च्या घटनेकडे मागे जाण्याचा प्रश्नच येतो कुठे असा सवालही कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात केला। हा कोणताही शैक्षणिक सराव किंवा निव्वळ कागदी खेळ नाही, तर हे वास्तववादी राजकारण आहे। मी संबंधित नेत्याला पक्षाचं चिन्ह दिलं, त्यांनी त्याच चिन्हावर निवडणूक लढवली आणि मंत्रीही झाले असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। 2018च्या पक्षघटनेनुसार त्यांनी पदाचा फायदा घेतला, पक्षघटनेनुसार ते निवडूनही आलेले आहेत आणि निर्णय देताना हीच पक्षघटना बाजूला ठेवली। विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या जोरावर निर्णय दिला गेला असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। त्यावर आमदार अपात्रता प्रकरण आता सक्रिय राहिलेलं नाही असा न्यायाधीशांनी एक मुद्दा मांडला। त्यावर आमदार अपात्रता प्रकरण महत्त्वाचं आहे, त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। हे सर्व घडलं तेव्हा तुमच्याकडे संख्या किती होती असा सवाल न्यायाधीशांनी कपिल सिब्बल यांना केला। तर आमच्याकडे 55चा आकडा होता। आधी आमचे 16 आमदार गेले, नंतर 10 आमदार गेले असं कपिल सिब्बल म्हणाले। त्यानंतर त्यांच्याकडे 39 आमदारांचं संख्याबळ झालं। गेलेल्या आमदारांनी पक्षाच्या नोटिसीकडे दुर्लक्ष केलं। आमदारांची संख्या कमी असली तरी पक्षप्रमुख म्हणून सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे होते। 21 जून रोजी पक्षाच्या मूळ संघटनेमध्ये कोणतेही बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली नव्हती असाही मुद्दा कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात मांडला। पक्षाच्या बहुसंख्य घटकांचा किंवा मूळ संघटनेचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा बंडखोर गटाने 21 जूनला केला होता। असा दावा त्यांनी थेट 19 जुलै रोजी केला। त्यामुळे 21 जून रोजी राजकीय पक्षात कोणती उभीफूट पडलेली नव्हती असाही आपल्या युक्तिवादात मुद्दे कपिल सिब्बल यांच्याकडून मांडण्यात आलेले आहेत। या युक्तिवादादरम्यान सिब्बल यांनी 10व्या अनुसूचीनुसार विधिमंडळ पक्षातील फुटीची संकल्पना कायद्याला मान्य नसल्याचं म्हटलं। त्याचबरोबर सत्ताधारी पक्ष नेहमी अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणी टाळतात। सुभाष देसाई प्रकरणाच्या निर्णयातील भाग सर्वात धोकादायक आहे। त्यानुसार आयोग अपात्रतेआधी निर्णय घेऊ शकतो, त्यामुळे 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे हे पाठवा अशी विनंती सुद्धा कपिल सिब्बल यांनी केलेली आहे। आता शिवसेनेच्या मूळ पक्ष कोणाचा आणि पक्षचिन्ह कोणाचं याच्याच बरोबर संख्याबळ ठरवताना केवळ ते आमदार संख्येच्या आधारे ठरू नये। सादिक अलीच्या केसमध्ये 1972 मध्ये सांगितलं, 2024 मध्ये कन्फर्म ते झालं। हा सुद्धा मुद्दा सांगण्यात आलेला आहे। मग हे सगळं माहिती नाही आहे का कोणत्या राजकीय नेत्यांना? सगळ्यांना माहिती आहे, पण तरी मग 2/3 बहुमताचा मुद्दा काढायचा जो की 2003 मध्ये रद्द झालेला आहे कायद्यातून। आणि त्या अनुषंगाने पाहिलं तर
सगळेजण जे आमदार तेव्हा पळून गेले होते ते अपात्र ठरतात आणि तशा पद्धतीने पक्ष फोडला असेल तर त्या व्यक्तींना पक्ष देता येत नाही. आजच्या सुनावणीत सिब्बलांनी थेट विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. यानंतर नार्वेकरांनी सुद्धा आपल्या निर्णयाचं समर्थन केलं. नियमानुसारच आपण सर्व निर्णय घेतले आणि तेच शाश्वत असल्याचं नार्वेकर म्हणाले. मी जो निर्णय दिलेला आहे तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आत राहून आधारावरतीच हा निर्णय दिला गेला आहे. त्यामुळे कपिल सिब्बल स्वाभाविक आहे त्यांच्या आशील जे असतील त्यांचे जे क्लायंट असतील किंवा त्यांचे ज्यांची बाजू लढवत आहेत त्या संदर्भात ते युक्तिवाद करतील. त्याचा अर्थ हा नव्हे की ते जे म्हणतायत ते गॉस्पेल ट्रूथ आहे किंवा सत्य आहे. सिब्बलांनी गेल्या 6 सुनावण्यांमध्ये ठाकरेंच्या बाजूने युक्तिवाद केला. सिब्बलांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयातील निष्कर्ष, अपात्रता याचिका, निवडणूक आयोगाचं अधिकार क्षेत्र आणि 10व्या अनुसूचीचा अर्थ सर्वोच्च न्यायालयासमोर मांडलाय. या प्रकरणाची उद्या पुन्हा सुनावणी आहे. त्यात सिब्बल आपला युक्तिवाद पूर्ण करणार आहेत. त्यामुळे सुनावणी निर्णायक टप्प्याकडे जाते आहे. आता लवकरच शिंदे गटाच्या वतीनंही बाजू मांडली जाणार आहे. आता सिब्बलांनी ज्या निर्णयांवर आणि भूमिकांवर प्रश्न उपस्थित केले आहेत ते सर्व कायदेशीरदृष्ट्या शिंदेंसाठी कसे योग्य होते हे शिंदे गटाचे वकील कसं पटवून देतात हे काही दिवसात कळेलच. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.